नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अशा स्किनकेअर सिक्रेटबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असतं, ते म्हणजे बर्फ. आईस थेरपी. हो, अगदी बरोबर ऐकलत. बर्फाकडे आपण फक्त पाणी थंड करणारी गोष्ट म्हणून बघतो, पण त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी ते एक जबरदस्त शास्त्रशुद्ध साधन कसं ठरू शकतं हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सर्वात आधी साहजिकच एक प्रश्न पडतो. चेहऱ्यावर इतका गोठवणारा बर्फ का बरं लावावा? इतकी थंड आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आपल्या नाजूक त्वचेवर का लावायची? आपल्याला एक रंजक गोष्ट सांगतो. रशियन सम्राज्ञी कॅथरीन द ग्रेट स्वतःचं सौंदर्य टिकवण्यासाठी दररोज सकाळी चेहऱ्यावर चक्क बर्फाचा वापर करत असे. विचार करा, जेव्हा हा कडाक्याचा थंड बर्फ त्वचेच्या संपर्कात येतो तेव्हा रक्ताभिसरणापासून ते पेशींपर्यंत अनेक पॉझिटिव्ह बदल घडतात. म्हणूनच स्किनकेअरमध्ये हे एक खऱ्या अर्थाने गेम चेंजर मानलं जातं. पण आईस थेरपी म्हणजे नेमकं काय? तर फक्त फ्रीजमधून बर्फ काढला आणि थेट चेहऱ्याला घासला असं अजिबात नाहीये. विशिष्ट हिलिंग म्हणजे त्वचेला बरं करण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी एका मऊ कपड्यात गुंडाळलेला बर्फ चेहऱ्यावर लावण्याची ही एक अतिशय शिस्तबद्ध पद्धत आहे. एखाद्या प्रॉपर रुटीनसारखं शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यावरच याचे बेस्ट रिझल्ट्स मिळतात. तर आपला पहिला विभाग आहे बरे करण्याची शक्ती, म्हणजेच त्वचेला कसं शांत करायचं. बर्फाचे हीलिंग गुणधर्म खरंच खूप प्रभावी आहेत. विचार करा, एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाआधी अचानक चेहऱ्यावर पिंपल आला किंवा कडक उन्हामुळे त्वचा लालसर झाली तर काय करायचं? अशावेळी बर्फाचा थंडगार स्पर्श त्वचेवरील सूज आणि जळजळ अगदी एका झटक्यात शांत करतो. एवढंच नाही तर ॲलर्जीमुळे येणारी खाज कमी करण्यासाठी सुद्धा हा एक इन्स्टंट उपाय आहे. त्वचेला कोणताही त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी बर्फ अगदी नैसर्गिकरित्या काम करतो. पुढे जाऊया विभाग 2 कडे, सौंदर्य आणि चमक, त्वचा अधिक आकर्षक बनवण्याबद्दल. आईस थेरपी ही अक्षरशः एक झिरो कॉस्ट ब्युटी ट्रीटमेंट आहे. बर्फामुळे चेहऱ्यावरील पोर्स म्हणजे छिद्र तात्पुरती घट्ट होतात आणि त्वचा एकदम नितळ दिसते. ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळे चेहऱ्यावर जो एक नैसर्गिक ग्लो येतो ना, तो खरंच पाहण्यासारखा असतो. आणि हो, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी पण याचा खूप फायदा होतो बरं का. आणखी एक भारी सिक्रेट सांगतो. मेकअप करण्याआधी जर बर्फ लावला तर त्वचेचा बेस इतका स्मूथ होतो की मेकअप खूप जास्त काळ टिकतो. शिवाय अपुऱ्या झोपेमुळे आलेला थकवा दूर करून चेहऱ्याला एकदम फ्रेश बनवण्याचं कामही बर्फ अगदी सहज करतो. आता बघूया विभाग 3, खास आईस रेसिपीज आणि स्किनकेअर रुटीन. आईस थेरपीमध्ये फक्त साध्या पाण्याचाच वापर करावा असा काही नियम नाही. आपण काही नैसर्गिक गोष्टी वापरून आपला बर्फ कस्टमाइज करू शकतो. जसं की एक्स्ट्रा ग्लो हवा असेल तर गुलाब पाण्याचे आईस क्यूब्स बनवणं खूपच फायदेशीर ठरतं. पिंपल्स आणि डार्क स्पॉट्सचा त्रास असेल तर चक्क ॲलोवेरा जेल गोठवून वापरता येतं. त्वचा उजळण्यासाठी काकडीचा रस आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल किंवा ॲक्ने कंट्रोल करण्यासाठी गोठवलेला ग्रीन टी एकदम जालिम उपाय आहे. त्वचेच्या गरजेनुसार बरोबर घटक निवडला की रिझल्ट्स आणखीनच भारी मिळतात. आता वळूया विभाग 4 कडे, बर्फ लावण्याची योग्य वेळ कोणती. दिवसभरात आपण बर्फ कधी लावतोय यावर त्याचे रिझल्ट्स अवलंबून असतात. सकाळी उठल्यावर बर्फ लावला तर रात्रीचा सगळा थकवा पळून जातो आणि एक मस्त टवटवीत लुक मिळतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे मेकअप करण्यापूर्वी लावला तर एक परफेक्ट स्मूथ बेस मिळतो. आणि जर रात्री झोपण्यापूर्वी लावलात तर दिवसभराच्या धावपळीनंतर त्वचेला एकदम रिलॅक्स वाटतं आणि छान आराम मिळतो. त्यामुळे हे वेळेचं प्लॅनिंग त्वचेसाठी खूपच महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा विभाग 5, आवश्यक सुरक्षा नियम आणि त्वचेचं संरक्षण. हा एक असा नियम आहे जो आपण कधीच मोडायचा नाही. थेट उघड्या त्वचेवर बर्फ अजिबात लावायचा नाही. अतिथंड तापमानामुळे आईस बर्न होऊ शकतो आणि त्वचेच्या पेशींचं गंभीर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग सुरक्षित पद्धत आहे तरी कोणती? तर सर्वात आधी बर्फ एका स्वच्छ सुती कपड्यात किंवा रुमालात व्यवस्थित गुंडाळून घ्या. त्यानंतर तो चेहऱ्यावर अजिबात न घासता अगदी हलक्या हाताने आणि गोलाकार फिरवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बर्फ एकाच जागी 1 ते 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधीही धरून ठेवू नका. तो सतत फिरवत राहणं खूप आवश्यक आहे. 5 ते 10 हा आकडा कायम लक्षात ठेवा. आईस थेरपीचं एक सेशन 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त असूच नये. यापेक्षा जास्त वेळ बर्फ लावला तर त्वचेला थंडाव्याचा अतिरेक सहन करावा लागू शकतो, जे खरंच खूप हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे वेळेचं भान ठेवणं मस्ट आहे. आणि दुसरा महत्त्वाचा आकडा म्हणजे 4 ते 5. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून फक्त 4 ते 5 वेळा आईस थेरपी केली तरी ती अगदी पुरेशी असते.
याचा अतिवापर करण्याची काहीच गरज नाही. योग्य प्रमाणात आणि शिस्तीत केलेला वापरच आपल्याला लाँग टर्म फायदे देतो. ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी तर खास काळजी घेणं गरजेचं आहे. रोज बर्फ लावल्याने नाजूक त्वचेला इरिटेशन किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे सेन्सिटिव्ह त्वचा असेल तर याचा वापर कमी प्रमाणात करा आणि आपली त्वचा त्याला कसा रिस्पॉन्स देतीये याकडे नक्की लक्ष द्या. तर आईस थेरपीचे हे अफाट फायदे आणि सुरक्षेचे कडक नियम आपण सविस्तर पाहिले. आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. उद्याच्या स्किनकेअर रुटीनसाठी आपण कोणता घटक गोठवणार आहात? साध्या पाण्याचा बर्फ वापरणार की काकडी, कोरफड, ग्रीन टी किंवा चक्क गुलाब पाण्याने त्वचेला एक नवीन नैसर्गिक ग्लो देणार? या साध्या, घरगुती पण पूर्णपणे शास्त्रशुद्ध थेरपीचा योग्य वापर करून आपण त्वचेचं आरोग्य नक्कीच छान सुधारू शकतो. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.